दसरा मेळाव्याच्या तोंडावरती जरांगे पाटील हे रुग्णालयात दाखल झालेत। जरांगे पाटील यांना ताप आलेला आहे, तापाने ते पणपणलेत आणि त्यामुळे रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। नारायणगडावरील मेळाव्याला जाण्यावरती आता जरांगे मात्र ठाम दिसतायत। माधव सावरगावे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। माधव, इतकी बिकट परिस्थिती झाली आहे तरी देखील दसरा मेळावा घ्यायचाच आहे, नेमकं काय कारण आहे? कुठली घोषणा ती करायच्या बाबतीत आहे? काल रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये मनोज जरांगे पाटील यांना ऍडमिट करण्यात आलेलं आहे। कारण रात्री प्रचंड ताप होता आणि त्यांना उभं राहताही येत नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये अँब्युलन्सनं त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। आज त्यांच्यावर प्रचंड ताप आलेला आहे आणि त्रास होतो आहे। अशा स्थितीमध्ये उद्या जो दसरा नारायणगडावर होणार आहे त्या दसरा मेळाव्याला मी जाणार अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। घोषणा कोणती करायची हे अद्यापर्यंत स्पष्ट नाही, मात्र ती परंपरा आहे आणि त्या परंपरेला पायी राहून मी तो दसरा मेळाव्याला जाणार आता त्यांची भूमिका आहे। पण सध्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की त्यांना इथून जाणं धोक्याचं असणार आहे। अर्थातच या परिस्थितीमध्ये त्यांनी प्रवास करणं धोक्याचं आहे, मात्र त्यांनी निर्धार केलाय। पाहावं लागतंय की उद्या नेमकं ते आपला निर्णय बदलतायत का। माधव, धन्यवाद। सविस्तर अपडेट आपण दिली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।